केंद्रात अमित शहा उपपंतप्रधान होणार आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या जागी पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार। गेल्या काही दिवसांपासून दिल्लीपासून मुंबईपर्यंत या दोन चर्चांनी राजकीय वर्तुळ चांगलंच तापवलं आहे। पण या चर्चांमध्ये खरंच किती तथ्य आहे? हा फक्त राजकीय धूर आहे की त्यामागे काही आगही आहे? आज आपण कोणत्याही अफवा किंवा पक्षीय दाव्यांवर नव्हे तर उपलब्ध घडामोडी आणि राजकीय गणिताच्या आधारावर त्यांचं विश्लेषण करू। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की। राजकारणात एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागते, अनेकदा चर्चा आधी सुरू होते आणि निर्णय नंतर होतो। पण काही वेळा चर्चा इतकी वाढते की लोक त्याला सत्य समजू लागतात। सध्या दोन मोठ्या चर्चा सुरू आहेत। पहिली, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना डेप्युटी प्राईम मिनिस्टर दिलं जाऊ शकतं आणि दुसरी, महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जागी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात। मात्र सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे याला अधिकृत आधार आहे का? आजपर्यंत केंद्र सरकार किंवा भाजप नेतृत्वाने अमित शहा यांना उपपंतप्रधान करण्याची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही। त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाबाबतही सरकार किंवा महायुतीकडून कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही। त्यामुळे सध्या या केवळ राजकीय चर्चा आहे की अटळकी आहेत? अमित शहा उपपंतप्रधान होण्याची चर्चा का सुरू झाली? अमित शहा हे आधीच केंद्र सरकारमधील सर्वात प्रभावशाली मंत्र्यांपैकी एक मानले जातात। गृह मंत्रालयासोबतच अनेक महत्त्वाचे राजकीय निर्णय त्यांच्या नेतृत्वाखाली घेतले जातात। त्यामुळे त्यांना उपपंतप्रधान करण्याची चर्चा वेळोवेळी होत असते। परंतु भारतीय राज्यघटनेत उपपंतप्रधान हे घटनात्मक पद नाही, हे पूर्णपणे पंतप्रधानाच्या राजकीय निर्णयावर अवलंबून असतं। म्हणूनच चर्चा सुरू असली तरी अधिकृत घोषणा होईपर्यंत त्याला तथ्य मानता येणार नाही। आता महाराष्ट्राकडे वळूयात। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील का? ही चर्चा अचानक सुरू झालेली नाही। काही दिवसांपूर्वीच काही नेत्यांनी भविष्यात शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली होती। उदाहरणार्थ बच्चू कडू यांनीही सार्वजनिकरित्या अशी भूमिका मांडली होती। मात्र त्यांनी तात्काळ नेतृत्व बदलाची मागणी नसून भविष्यातील इच्छा व्यक्त केल्याचंही स्पष्ट केलं होतं। दुसरीकडे विरोधकांकडूनही महायुतीत अंतर्गत मतभेद असल्याचे आरोप करण्यात आले। उद्धव ठाकरे अमित शहा आणि भाजपवर विविध राजकीय आरोप करत फडणवीस यांना बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला। मात्र हे आरोप आहेत, त्यांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही। मग या चर्चा वाढतात कशा? कारण महाराष्ट्राचं राजकारण गेल्या काही वर्षात अनेक अनपेक्षित वळणांनी भरलेलं आहे। 2019 मध्ये सत्तेचं समीकरण बदललं। 2022 मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले। 2024 नंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि शिंदे उपमुख्यमंत्री झाले। म्हणूनच कोणतीही नवीन राजकीय चर्चा लोक सहजपणे गंभीर रीतीने घेऊ लागतात। सध्या महायुतीचं गणित काय सांगतं? सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करत आहे। एकनाथ शिंदे आणि इतर सहयोगी पक्ष सरकारचा भाग आहेत। दोन्ही प्रमुख नेते अनेक कार्यक्रमांमध्ये सरकार स्थिर असल्याचा संदेश देताना दिसले आहेत। अधिकृत स्तरावर मुख्यमंत्री बदलाबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही। राजकीय दृष्ट्या मुख्यमंत्री बदलणं इतकं सोपं असतं का? तर नाही, कारण मुख्यमंत्री बदलाचा निर्णय हा केवळ एका व्यक्तीच्या इच्छेवर होत नाही। त्यासाठी पक्षश्रेष्ठी, आमदारांचा पाठिंबा, सहयोगी पक्षांची भूमिका आणि आगामी निवडणुकांचं गणित या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो। त्यामुळे सोशल मीडियावर ट्रेंड होणारी प्रत्येक चर्चा प्रत्यक्षात निर्णयात रूपांतरित होईलच असं नाही। मग या चर्चांमधून काय समजतं? तर 1. महायुतीतील प्रत्येक पक्ष स्वतःचं राजकीय वजन कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे। 2. विरोधक या चर्चांमधून सरकारमध्ये मतभेद असल्याचे चित्र उभं करण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि 3. सोशल मीडियावर कोणतीही राजकीय अटकळ काही तासात राष्ट्रीय चर्चांचा विषय बनते। आजच्या घडीला अमित शहा उपपंतप्रधान होणार असल्याची कोणतीही अधिकृत घोषणा नाही। तसंच देवेंद्र फडणवीस यांच्या जागी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचेही कोणतीही अधिकृत निर्णय समोर आलेला नाही। म्हणून या दोन्ही गोष्टींना सध्या राजकीय चर्चा किंवा अटळक म्हणूनच पाहणं योग्य ठरेल। राजकारणात परिस्थिती कधीही बदलू शकते। यावर तुमचं काय मत आहे? या चर्चांमध्ये काही तथ्य आहे का, की हा फक्त राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।